समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगली यांच्या वतीने आयोजित छत्रपती चषक भव्य खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला सांगली येथे शुक्रवार दिनांक 25 डिसेंबर रोजी उत्साहात प्रारंभ झाला। या स्पर्धेचे उद्घाटन कराटेचे वरिष्ठ प्रशिक्षक व ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशनचे सचिव अशोक फरगडे पुणे तसेच पुणे जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोल्हापूरचे कराटे प्रशिक्षक संदीप लाड यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर स्पर्धांना औपचारिक सुरुवात झाली। या कराटे स्पर्धा वयानुसार लहान गट व मोठा गट अशा विविध गटात घेण्यात येत आहेत। या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 550 ते 600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे। स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या थरारक लढती पाहण्यासाठी पालकांसह सांगली जिल्ह्यातील कराटेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेतील विजेत्या 20 गटांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट फायटर ठरणाऱ्या 2 स्पर्धकांना बक्षीस म्हणून रेंजर सायकल देण्यात येणार आहे। ही भव्य राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन ऑफ सांगलीचे सचिव हमजे खान मुजावर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सर्व प्रशिक्षक, माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले। आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। नमस्कार सगळ्यांना, क्रांती सूर्यच्या माध्यमातून आपल्यासमोर येतोय आणि गेले 5 वर्षापासून आम्ही छत्रपती चषक कराटे स्पर्धेचे आयोजन करतोय, राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करतोय। आम्ही जवळजवळ प्रत्येक स्पर्धेला 600 ते 700 विद्यार्थी हे कायम सहभागी असतात। या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा होतात। 2 प्रकारामध्ये ह्या मॅचेस या स्पर्धा घेतोय आम्ही। एक काटा म्हणजे तो फाईटचं टेक्निक आहे आणि दुसरं म्हणजे कुमिते म्हणजे फाईट असते। तर अशा 2 प्रकारामध्ये ह्या मॅचेस होतात। दरवर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही मॅचेस घेऊन बक्षीसही मोठे बक्षीस ठेवतो। प्रत्येक गटात आम्ही जवळजवळ 50 गट असतात मुली आणि मुलांचे मिळून। त्यात गोल्ड, सिल्वर आणि 2 प्रत्येक गटात गोल्ड, सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल असे आम्ही देतो सर्वांना। त्याचबरोबर चॅम्पियनशिप ट्रॉफी 15-15 ते 20-20 चॅम्पियनशिप ट्रॉफी आम्ही दरवर्षी आम्ही इष्टटना म्हणजे जास्तीत जास्त या संघाला बक्षीस मिळालेलं आहे त्या संघाला चॅम्पियनशिप ट्रॉफी देण्यात आमच्याकडून देतो। त्याचबरोबर बेस्ट फायटरसाठी मुलांना बेस्ट फायटरसाठी सायकल बक्षीस आम्ही ठेवतो। यासाठी स्पॉन्सर म्हणून आम्ही काही कोणाचं काही घेत नाही, पण आम्ही आमच्या बलबुतावर आम्ही या मॅचेस संपन्न करतो। त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत जवळजवळ 25 सिनियर विद्यार्थी आहेत, त्यांचा एक आमच्या या स्पर्धेत मोलाचा वाटा असतो। आमच्यासोबत आमचे मित्र, आमचे विद्यार्थी पत्रकार सचिन डोले सर इथं आहेत। ते कायम आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत उभे असतात आणि बाकी सिनियर विद्यार्थी तेही असतात। आता या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा मला एक 30-35 वर्ष झाले या क्षेत्रात मी काम करतो आहे। आजपर्यंत 35 वर्षाचा अनुभव असून मी स्वतः ब्लॅक बेल्ट 5th डिग्री आहे। मी पण पूर्वी ज्यावेळी स्पर्धा खेळायचं त्यावेळी बरेचशी स्पर्धा मोठ्या दिल्लीला म्हणा किंवा नेपाळ म्हणा, कलकत्त्याला, पुण्याला या ठिकाणी जाऊन बक्षीस पण मी स्वतः घेऊन आलो आहे। आता माझे क्लासेस सांगली जिल्ह्यात जवळजवळ 8 ते 10 ठिकाणी क्लासेस चालू आहेत। त्याचबरोबर माझे विद्यार्थी आहेत त्यांचेही क्लासेस चालू आहेत। मी स्वतः मला जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारा मानाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार 2019चा मला मिळालेला आहे। त्याचबरोबर 2020चा माझ्या मुलाला उत्कृष्ट खेळाडू म्हणून आणि 2021ला माझ्या मुलीला उत्कृष्ट खेळाडू म्हणून हा पुरस्कार मिळाला। तर ह्या एवढ्या सगळ्या ह्याच्यात आम्ही म्हणजे सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी आता आमचं जे ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशन
ऑफ सांगली ही एक मान्यताप्राप्त संघटना आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धा घेत असतो, या क्लासेस चालवतो. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारीकडून पण आम्हाला मोलाची साथ मिळते. त्याचबरोबर आमची संस्था ही मान्यताप्राप्त संघटना आहे. त्याला राज्य कराटे संघटना आणि राष्ट्रीय कराटे संघटना तसेच वर्ल्ड कराटे संघटनेची पण मान्यता आहे. आता या स्पर्धेत दरवर्षी घेतो, त्यामुळं आता ह्या स्पर्धेस ह्या वर्षी आम्ही चांगल्या मोठ्या पद्धतीने आम्ही या स्पर्धा भरवलेल्या आहोत. आणि या स्पर्धेस ह्या निमित्ताने क्रांती सूर्य या चॅनलचा मी पूर्णपणे आभारी आहे की त्यांनी मोलाचं योगदान देऊन मोलाची वेळ काढून इथं आमच्या इथं भेट दिली. त्याबद्दल त्यांना त्यांचे अतिशय आभार आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.